चला तर आता बनवते मी एकदम झटपट होणारी लसणाची चटणी. आता लसणाची चटणी बनवण्यासाठी काय करायचं, मी थोडंसं खोबरं वापरले. आता मी माझ्या माझ्या पद्धतीनं लसणाची चटणी करते. तर हे सुकं खोबरं आहे. थोडंसं सुकं खोबरं तव्यामध्ये लालसर भाजून घ्यायचं. आता तांबडं तिखट आहे ना, तर ते आईंनी घरी मिरची आणून त्याचं मिक्सरमध्ये तांबडं तिखट तयार केलं होतं. त्यामुळं ते तिखट खूप जास्त असतं, म्हणून मी काय केलं, खोबरं थोडंसं घातलं म्हणजे तिखटपणा थोडासा कमी होईल. नंतर लसूण घालायचं, 3-4 चमचे तांबडं तिखट घालायचं आणि हे तिखट जास्तच तिखट आहे आणि मला थोडीशी चटणी करायची होती, पहिल्यांदा करते त्यामुळे बघूया कशी होते. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरच्या भांड्यांमधून फिरवून घ्यायचं. ही चटणी फिरवल्यानंतर बघू शकता एकदम छान असा खमंग वास सुटला होता. तिखट खूप जास्त झाले पण टेस्ट एक नंबर झाले. तर इथं बघू शकता आपली थोडीशी चटणी आहे तर तयार झाली. ही चटणी भाकरीसोबत खायला एक नंबर लागते. तर चटणी कशी झाली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. आणि तुम्हाला वांगासाठी क्रीम घ्यायची असेल तर ही क्रीम नक्की घेऊ शकता. एकदम भारी मस्त आहे. चला बाय.